नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी आज दिवसभर काय केलं ते दाखवते. आपण जे तीळ लावले होते ना ज्वारीबरोबर, ते तीळ आपल्याला 60 किलो झाले होते. म्हणजे तसं 75 किलो झाले होते, पण कचरा वगैरे करून शुद्ध तीळ आपल्याला 60 किलो भेटलेत. तरी पुन्हा एकदा मी ते घरी आणलं, व्यवस्थित त्याचं सगळं पाकडून उपणून घेतलं दिवसभर. आणि आता ह्या छोट्या चाळणीनी ना, म्हणजे चाळणी मोठी आहे पण त्याच्यावरचं ते त्याची जाळी छोटी आहे. तर आता ह्या छोट्या चाळणीने ना मी चाळून स्वच्छ करते आणि त्यातून जे हे निघालेत ना, म्हणजे हा जो कचरा निघेल ना, त्याच्यामध्ये काही काही तीळ आहेत, अख्खे अखंड तीळ आहेत, ते बियाणासाठी ठेवते. म्हणजे आता मृग महिन्यात पेरणार पुन्हा. तर तुम्हाला दाखवते मी आपल्याला किती तीळ झाले ते आणि कसे क्लीन करते मी. आणि भरून ठेवणार आहे छानपैकी राख लावून लिंबाची. तर ही एक आपली पाटी मस्तपैकी आता बघू शकता. ह्याच्यात पांढरे पण तीळ घातलेले मी थोडे, ते आहेत. आणि हे आहेत प्युअर काळे तीळ, बघू शकता. आणि हे तर हा एवढा मोठा टोप आहे बरं का, ह्याच्यामध्ये अख्खं ठिकं भरून तीळ बसले होते. तर आता मी अशी खूप आहे अजून, हे एक 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 वाटी घेते ह्याच्यामध्ये. कधीचं माझं ते चालू आहे. शिवाय त्या पाटीमध्ये जे आहे ना, तेवढे अजून एक मोठी पाटी भरून 12 किलो तीळ ते वेगळे ठेवलेत. कारण त्याच्यामध्ये एक एक खडा आहे, तो वेचून काढावा लागेल पहिल्यांदा आणि नंतर मग ते क्लीन करावं लागेल. तर हे आपण आता असं एक एक वाटी घेतोय. एक वाडगावरून टाकायचं, व्यवस्थित चाळून घ्यायचं. मला ते काडी बिडी नाही काही चालत, क्लीन करून एकदाच ठेवायचं. म्हणजे पावसाळ्याच्या आधी सगळं पॅक केलं ना. याला चैत्राचं ऊन लावलं, आता 4 दिवस झालं गेली चैत्राचं ऊन लावलं, तर आता त्याला काही होणार नाही आहे. तरीसुद्धा आपण लिंबाची राख वगैरे लावणार आहे. सगळं पळून जे राहील ना ते वायाने जात. थोडं तरी हात मारून घेते मी. आता एखादा कॅमेरा आहे माझ्या, एवढं असं राहिलेलं असतं ना, बघू शकता. हे एवढं ते इकडं ह्याच्यात जाईल बियाणासाठी. हे मी बियाणा म्हणून वापर करणार, हे काही फेकून नाही देणार आहे मी. त्यात काडी कचऱ्यामध्ये चांगले चांगले तीळ आहेत. तर चला आपण आता छानपैकी सगळं चाळून घ्यायचं आहे. नंतर ह्या बरण्या क्लीन करून ठेवलेत. 10-10 किलोच्या बरण्या आहेत. ह्या 5 बरण्या भरून ठेवणार आहे. चला तर मग. पासून अशी हालत आहे आज अक्षरशः. तीळ, चिया सीड्स, हे सगळं. चिया सीड्सचा पण लवकरच व्हिडिओ येईल, व्यवस्थित कसं भरून ठेवलं किंवा पॅकिंग केलं ह्याचा. अजून मला स्वयंपाक करायचा आहे, संध्याकाळचं आवरायचं आहे. पण मला आज हे सगळं घेतलेलं काम आज पूर्ण करायचं. आजचा टास्क पूर्ण झाला तिळाचा, काळ्या तिळाचा. नंतर झाडू वगैरे मारायचं, घरात खूप काम, इतका पसरा पडलाय घरात, ते सगळं आवरायचं, स्वयंपाक बनवायचं. चला चला बाय बाय. बाहेर पाऊस सुटलाय, गारा पडतायत. चला ठेवते. अजून बरेच तीळ मला करायचे, ते 1-1.5 तास लागेल. त्यानंतर सगळं आवरायचं आहे. पण हे सगळे तीळ पण आज हे सगळे तीळ भरूनच ठेवणार आहे. खूप पसारा पडलाय सगळ्या घरामध्ये, सगळं आवरायचं आहे. आता एवढे सगळे हे तीळ करायला मला अजून 1-1.5 तास लागणार आहे. खूप तीळ आहेत वाटते, पण हे खूप तीळ आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. हे सगळं करायला मला 1.5 तास लागणार आहे. त्याच्यानंतर मग 9 वाजतील. मला काहीतरी आज वरण भात लावणार आहे फक्त, कारण खूप कंटाळली आहे. चला आता ठेवते, बाय. भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तर आमचे हे तीळ कसे वाटले मला सांगा. ऑर्गॅनिक तीळ आहेत. तर आता तिळाच्या करंज्या आणि तिळाच्या पोळ्या बनवायला घेऊयात.